ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट कृषी विज्ञान केंद्राने 130 एकरवर नाविन्यपूर्ण असे प्रयोग केलेले आहेत आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतीच्या ठिकाणी जाऊन जे नाविन्यपूर्ण प्रयोग केलेले आहेत हे पाहायला मिळतात. आणि आपण बघतोय की कृषी विज्ञान केंद्राने गेल्या 2 वर्षामध्ये AI टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर भरघोस असे अधिकचे उत्पादन शेतकऱ्यांना मिळालेले आहे. माझ्याबरोबर ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्राचार्य आहेत निलेश नलावडे सर. सर, आपण बघतोय की AI तंत्रज्ञान वापरल्यानंतर शेतकऱ्यांना अधिकचा फायदा तर झालेलाच आहे, शिवाय त्याच्या उत्पन्नामध्ये दुप्पट वाढ झालेली आहे. बरोबर. संस्थेचे विश्वस्त प्रतापराव पवार जेव्हा लंडन दौऱ्यात गेले होते, त्या दौऱ्यामध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाचे संचालक डॉक्टर अजित जावकर यांची भेट झाली आणि तेथून यायचं पूर्ण रिव्होल्युशन आणि विजनरी रोडमॅप या संस्थेनं हाती घेतला. ऑक्सफर्डशी कोलॅबरेशन करताना त्यांनी आपल्या सायंटिस्ट जे आहेत कृषी विज्ञान केंद्र ॲग्रिकल्चर कॉलेज बारामतीचे, त्या सायंटिस्टची मदत घेतली, सामंजस्य करार झाला आणि त्यांच्या मार्फत मायक्रोसॉफ्ट ह्या कंपनीचे डॉक्टर रणवीर चंद्रा जे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत, त्यांनी भारत भेटीवर या प्रक्षेत्राला भेट दिली आणि भविष्यातील शेती यासाठी एक विजनरी रोडमॅप तयार करताना देशातील पहिलं फार्म ऑफ द फ्युचरचं एस्टॅब्लिशमेंट केलं. 3 वर्ष आम्ही संशोधन करत होतो. या 3 वर्ष संशोधनाचं यश आज शेतकऱ्यांना पाहायला मिळत आहे. जेवढे शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञान वापरलं त्यांना अधिक उत्पादन आलेलं आहे आणि या उत्पन्नाच्या मार्फत जे डेमॉन्स्ट्रेशन आम्ही केलं, प्रत्येक पिकामध्ये याचं ऍप्लिकेशन कसं करता येईल हे संशोधन हाती घेतलं. आता तुम्ही बघता जिरायत भागासाठी तूर असेल, कांदा असेल, तेही प्लॉट उत्तमरित्या आपण यावर आणले आणि त्याचं जे तंत्रज्ञान आहे ते विकसित केलं. जगामध्ये असं तंत्रज्ञान विकसित करणारं हे पहिलं ट्रस्ट म्हणून आपलं ओळख आता निर्माण झालेली आहे आणि मला अभिमान आहे की ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टनं या ज्या इनिशिएटिव्ह स्थापन केल्या त्याचं राज्यातील, देशातील आणि परदेशातील शेतकरी ॲप्लिकेशनसाठी प्रयत्न करत आहेत आणि अवलंबन केलं तर त्यांचं आर्थिक उदारीकरण नक्की होईल अशी आशा व्यक्त करतो. आपण बघितलं AI तंत्रज्ञान वापरल्यानंतर जी पूर्वी पिकांवर रोग यायचे त्याचं अचूक निदान त्या ठिकाणी केलं जातंय आणि जी पाण्याची जर बचत झालेलीच आहे, त्याच्याबरोबर जे आपण पिकांना खतं देत होतो त्या खतांची देखील बचत झाली आहे. अगदी बरोबर. यायचं तंत्रज्ञान अतिशय सोपं आहे. मध्यंतरी मी मुलाखत दिली तसं सॅटेलाइट, जमिनीतलं सेन्सर आणि ड्रोन या 3 तंत्रज्ञानाचा वापर कृषी क्षेत्रात प्रभावीपणे केल्यास काय किमया घडते हे आपण आता प्रत्यक्ष प्लॉटवर पाहताय. प्लांटवर कुठलाही स्ट्रेस असेल, कुठलाही स्ट्रेस, अगदी कीड रोग असेल, पाण्याचा स्ट्रेस असेल, तो ओळखला जातो आणि ते अलर्ट लगेच शेतकऱ्याला कळवले जातात की बाबा आपल्या प्लांटमध्ये कुठली डेफिशियन्सी आहे, न्यूट्रिशनची डेफिशियन्सी आहे का, पाण्याची डेफिशियन्सी आहे का, त्याला कुठल्या कीड आणि रोग याचा आघात झालेला आहे आणि त्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीनं पाण्याची बचत होते. 50% पर्यंत आता पाणी आपण कमी पाण्यात शेती करतोय. खतांमध्ये 30 ते 35% बचत झालेली आहे आणि जे प्रिसिजन फार्मिंग आपण म्हणतो की ज्या ठिकाणी कीड आणि रोगीचा प्रादुर्भाव झालाय त्याच पॉकेटमध्ये आपण ऍप्लिकेशन केल्यामुळे रोग नियंत्रण लवकर मिळतं, कीड नियंत्रण लवकर मिळतं आणि आपल्याला अतिशय चांगलं खर्चात बचत प्राप्त होते. शेतकऱ्यांना एक प्रश्न पडलेला असतो की बाबा ही AI तंत्रज्ञानाचा खर्च जास्त येईल आणि तो आपल्याला पेलवणार आहे का, याबद्दल काय सांगाल? या तंत्रज्ञान जेव्हा आम्ही विकसित केलं तेव्हा खर्च प्रति हेक्टरी जवळजवळ 80,000 रुपये आला. परंतु आता आपण शेतकऱ्यांना संशोधनातून साध्य केलं की 25,000 रुपये प्रति हेक्टरी इतका अल्प खर्च आहे आणि हा खर्च पुढील 5 ते 7 वर्षासाठीचा आहे. हा वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. नंतर जी एकरी इन्व्हेस्टमेंट आहे ती फक्त 4 ते 5,000 आहे आणि यामुळे अतिशय अल्प दरात हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध करण्याची किमया ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टने केली आहे. आज तुम्ही ज्या डेव्हलप कंट्री आहेत, अमेरिका किंवा इतर देशांमध्ये ज्या पद्धतीने याचं ॲप्लिकेशन चालतं ते ॲप्लिकेशन अतिशय कमी दरात शेतकऱ्यांना भारतात आपण उपलब्ध केलेलं आहे आणि हा पुढाकार जो आपण घेतलाय तो पुढाकार शेतकऱ्यांच्या उपयोगी पडतोय, ही आनंदाची बाब आहे.
शेतकऱ्यांना हे पटवून सांगण्यासाठी आपण पहिल्यांदा हे प्रयोग आपल्या या ठिकाणी राबवलेले आहेत आणि शेतकऱ्यांना आपण बघितलं की शेतकऱ्यांना विश्वास बसत नाही. बघितल्याशिवाय शेतकरी करत नाही. आपण ही याच्या अगोदर किती वर्ष हे प्रयोग करत आहोत? बरोबर, ह्या ट्रस्टची ओळखच आहे सिंग इज बिलिव्हिंग. आप्पासाहेबांनी जसं ड्रीपचं क्रांतिकारक पाऊल ह्या संस्थेतून उचललं, संकरित गायी, जोडधंदे याचा प्रसार केला. आज प्रतापराव पवार साहेब असतील, शरद पवार साहेब असतील, राजूदादा असतील, यांच्या नेतृत्वात आम्ही सर्व टीम कार्यरत आहे आणि तुम्ही बदल बघताय की तब्बल 110 एकरवर प्रत्येक पीक आम्ही यावर घेतलेलं आहे आणि त्याचा अवलंब शेतकऱ्यांना करण्यासाठी प्रोत्साहन देतोय, प्रशिक्षण देतोय. आमची इच्छा आहे की जे आत्ता शेती क्षेत्रात जे काळाची बदल जे आपण म्हणतो, शेती क्षेत्रात अनेक आव्हाने आहेत आणि या आव्हानांना, संकटांना जर तोंड द्यायचं असेल तर आपला जो शेतकरी आहे ह्यांनी बदल करणं अपेक्षित आहे आणि तंत्रज्ञानाचा वापर करणं अपेक्षित आहे. पूर्वी बैल जोडीचा वापर शेती क्षेत्रात केला जात होता, त्यानंतर ट्रॅक्टर अवजारे आले. आता हे नवीन रिव्होल्युशन आहे यायचं. घरात कुटुंबात प्रत्येक एक सुशिक्षित युवक आहे, तो युवकांनी जरी ह्या टेक्नॉलॉजीचा अवलंब केला तरी वडीलधाऱ्या शेतकऱ्यांना याचा खूप चांगला फायदा होऊ शकतो. आपल्यासाठी काळ थांबणार नाही. काळ हा पुढे बदलत राहणार. क्लायमेट चेंजचे अनेक संकट आहेत. शेती क्षेत्रात जी संकट आहेत त्याला मात करण्यासाठी AI हा एकमेव उपाय राहिलेला आहे आणि त्याचं ऍप्लिकेशन केलं तर कमी लेबरमध्ये अतिशय अचूक शेती क्षेत्रात उत्पादन करणं ही काळाची गरज आहे आणि आपलं जे राज्य आहे ते शेती क्षेत्रात भरीव योगदान देतं. शेतकरी भरीव योगदान देतात. कोरोनाच्याही संकटात शेती क्षेत्रचं उत्पादन जे होतं ते अधिक चांगलं होतं. म्हणून शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन युवकांचाही बदलला पाहिजे आणि आज तुम्ही बघता या प्रदर्शनात अनेक कॉलेजचे विद्यार्थी, शाळेचे विद्यार्थी या टेक्नॉलॉजीचं ज्ञान आत्मसात करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांना, युवा शेतकरी आता खूप झालेले आहेत आणि या युवा शेतकऱ्यांना आपण या जी शेती प्रदर्शन भरवलेलं आहे, आल्यानंतर या ठिकाणी कुठल्या कुठल्या त्यांनी शेतीची पाहणी करणं गरजेचं आहे आणि कुठलं पीक त्यांनी घेणं अवलंबून आहे. आपण बघतोय की शेतकरी शेजारच्यांनी काय केलंय, कांदा केलाय, मग आपण कांदाच करायचा. बरोबर. ऊस केलाय तर आपण ऊसच करायचं. अशा युवा शेतकऱ्यांना काय सांगाल का, जेणेकरून त्यांनी जर प्रथम एखादं उत्पादन घेतलं आणि जर त्याला त्याच्यामध्ये नुकसान झालं तर त्याला परत कर्जातून बाहेर यायला उशीर लागतो? अगदी बरोबर आहे. परदेशामध्ये डिमांड अँड सप्लाय हे पाहून शेती केली जाते. ज्या पदार्थाची किंवा ज्या वस्तूची डिमांड मार्केटमध्ये अतिशय चांगली आहे आणि त्याच्या पद्धतीनं पुरवठा जो आहे तो होतोय का, ही ओळख आणि ही गरज पाहून युवा शेतकऱ्यांनी डिमांड पाहून आपल्या पद्धतीनं नियोजन करणं गरजेचं आहे. जेव्हा आपण एखादं उत्पादन घेण्यासाठी एखादं पीक लावतो तर ते पीक अधिक जोमानं, कमी खर्चात आणि चांगल्या रीतीनं होण्यासाठी जे डेमॉन्स्ट्रेशन आणि नवीन तंत्रज्ञान आपण इथं उभारलंय, त्याच्यामध्ये हायड्रोपोनिक्स असेल, हवेतील शेती असेल किंवा इतर जे भाजीपाला पिकं आहेत, जिरायत भागासाठी तूर, कांदा आहे, उडीद आहे किंवा इतर जे फळबाग आहेत की ह्याच्यामध्ये केळी आहे, द्राक्ष आहे, पेरू आहे, अशा फळबागांचंही लागवड आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने यावर केली. हे तरुण शेतकरी आज तुम्ही बघताय की अतिशय चांगल्या पद्धतीनं ते तंत्रज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न करतात. मला आशा आहे की ते त्याचं ऍप्लिकेशन नक्की करतील आणि तसा प्रतिसाद भेटताना आम्ही आज पाहतोय की इथे व्हिजिट करणारा प्रत्येक शेतकरी अतिशय समाधान व्यक्त करतोय. राज्य शासनाने खरं तर हे उपक्रम करणं गरजेचं आहे, परंतु राज्य सरकार हे उपक्रम करताना पाठिंबा म्हणजे कमी पडतंय असं आपल्याला दिसतंय. एक मोठं विद्यापीठ होणं या ठिकाणी गरजेचं असं तर सगळ्यांनाच वाटतंय. आपल्या काय प्रतिक्रिया आहेत? हो, आमचं मॅनेजमेंटशी जेव्हा हा विषय चर्चेला गेलेला आहे तेव्हा आमचंही स्वप्न असंच आहे की हे विद्यापीठ व्हावं आणि शासनाकडेही आम्ही सतत संपर्क करत आहेत की कशा पद्धतीनं शेतकऱ्यांना मदत देता येईल. शेवटी जेव्हा ड्रीपचं अनुदान झालं किंवा इतर गाई खरेदीचं अनुदान असेल, गोठ्यांच्या बाबतीत आपण पुढाकार घेतला, शेततळ्या बाबतीत पुढाकार जसा राज्य सरकारनं घेतलेला आहे, यामध्येही ते क्रांतिकारक पाऊल सरकारनं उचललंय आणि हळूहळू अडॉप्शन वाढलेलं आहे. वसंतदादा शुगरकेन इन्स्टिट्यूट, कारखाने आणि ट्रस्ट एकत्र मिळून आता 10,000 शेतकरी आम्ही पायलट बेसिसवर करतोय, परंतु 50,000 शेतकऱ्यांपर्यंत आणि पुढच्या स्टेपला 1,00,000 शेतकऱ्यांपर्यंत आम्हाला
पोहोचण्यासाठी उचित जो प्रस्ताव दाखल करण्याची प्रक्रिया शासन स्तरावर ज्या पद्धतीनं करायची त्या पद्धतीची कार्यवाही आमच्या मार्फत आम्ही संपूर्ण केलेली आहे. शासनाचे पदाधिकारी ह्याच्यावर विचारमंथन करून उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे DPR सादर करतील आणि मला आशा आहे की त्यांची मदत लवकरात लवकर जाहीर होईल आणि 1,00,000 शेतकऱ्यांचा टप्पा आम्ही अचीव्ह करू. तर अशा पद्धतीने AI तंत्रज्ञान जर विकसित केलं तर शेतकऱ्यांना त्याचा अधिकचा फायदा होणार आहे. शेतीमध्ये उत्पादन तर घेताच येणार आहे, शिवाय त्याला शेतीमध्ये पाण्याची बचत, खतांची बचत आणि अधिकचे उत्पादन असे विविध प्रकारचा फायदा या AI तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वापरल्यानंतर शेतकऱ्यांना होणार आहे. राज्य शासन या संदर्भात राज्य शासनाने पुढाकार तर घेतलाच आहे, परंतु भविष्य काळात 1,00,000 शेतकऱ्यांना याचा फायदा होईल अशी इच्छा आपले प्राचार्य नलवडे सर यांनी व्यक्त केलेली आहे. राज्य सरकारने लवकर या आपल्या शेतकऱ्यांसाठी पुढाकार घ्यावा आणि नक्कीच त्यांना अधिकचा फायदा व्हावा हे आज तरी आपल्याला या जाता जाता शेतकऱ्यांना राज्य सरकार खरंच पाठपुरावा करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. जितेंद्र जाधव, न्यूज 18 मराठी, बारामती.